आम्ही लोकसभेच्या निवडणुकीमध्ये यांचे 400 पार खासदार झाले तर हे संविधान बदलतील हे आम्ही म्हटलं होतं. तो आजही संविधानावरचा धोका टळलेला नाही. 2024ला जर ह्यांना 400 खासदार जनतेने निवडून दिले तर ही देशातली शेवटची निवडणूक ठरू शकते हे आम्ही लोकांना सांगितलं होतं. कारण रशियाच्या धर्तीवर ज्या पद्धतीनं पुतीन यांनी निवडणूक केली त्याच धर्तीवर यांची पावलं पडत होती. परंतु या देशामध्ये लोकशाही किती बळकट आहे, किती भक्कम आहे हे पुन्हा एकदा दिसून आलं. जसे देशपातळीवरचे अनेक मुद्दे आहेत. चायना यानं देशामध्ये आपल्या किती एंट्री केलेली आहे, आतमध्ये किती चायना घुसलाय हे बोलत नाही आहेत. का चायनाचा सर्जिकल स्ट्राईक तुम्ही का करत नाही? एक पाकिस्तानमध्ये सर्जिकल स्ट्राईक केलात की नाही केलात तो कोणालाच माहीत नाही. पण त्याच्या जीवावर तुम्ही लोकसभेची निवडणूक एक जिंकलीत. तुम्ही पुलवामाच्या हत्याकांडातल्या जीवावर एक तुम्ही निवडणूक लढवलीत. पहिली निवडणूक हे कालाधन आणू, दाऊदला पकडून आणू, पाकिस्तानला संपवून टाकू, चीनला घरात बसवू असल्या वल्गनांनी तुम्ही निवडणूक जिंकलीत. तिसरी निवडणूक तुम्ही हारता हारता जिंकलेले आहात. त्यामुळं तो परिणाम उद्याच्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये होणारच आहे. आणि त्याचबरोबर राज्यामध्ये या तिघांनी, राज्याचे मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि दुसरे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी राज्यामध्ये अक्षरशः हैदोस घातलेला आहे. अक्षरशः हैदोस घातलेला आहे. आणि म्हणून ती जनता उघड्या डोळ्यांनी बघतीये. त्यामुळं या निवडणुकीमध्ये लोकच यांना कुठल्याही परिस्थितीमध्ये घरी बसवतील हे मी तुम्हाला आजच